हॅलो, नमस्कार. मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. काल एक व्हिडिओ आला आणि आज एक व्हिडिओ आला. खूप जणींना असा आश्चर्याचा धक्का बसला असेल, कारण मी खूप ओरडा खाते काही जणींचा की तू व्हिडिओ रेग्युलर अपलोड करत नाही असून काही कारण आहेत आणि नेक्स्ट काही व्हिडिओजमध्ये मी तुमच्याशी शेअर करेनच लवकरच ती, जसं मी अगोदर सुद्धा म्हटलेलं आहे. बरं, आज मी तुमच्याशी ना पॅकिंगचा एक व्हिडिओ शेअर करणार आहे. जसं तुम्हाला माहिती आहे की माझ्या आत्तेभावाचं लग्न आहे आणि आम्ही सगळेच आता जात आहोत गावी. मग काय होतं, आपण जेव्हा कुठल्याही ट्रॅव्हलिंगला जातो किंवा कुठेही आपल्याला फिरायला जायचं असतं किंवा एखादं लग्न असतं, तर आपलं प्रॉब्लेम काय होतं माहिती आहे की पॅकिंग करताना मला त्या अँझायटी खूप येते की काय घ्यायचं काय नाही. आणि लग्नासारख्या गोष्टीमध्ये ना आपल्या खूप साऱ्या गोष्टी राहून जातात. म्हणजे आपलं तर असं असतं की मेकअपच्या गोष्टी, त्या पिना, तेही मेकअपचे प्रोडक्ट्स किंवा साडींच्या बाबतीतल्या काही गोष्टी, आणि ते पॅकिंग व्यवस्थित होणं गरजेचं असतं. आणि एखाद्या लग्नाच्या घरात आपण जेव्हा जातो ना, तर तेव्हा त्या गोष्टी व्यवहार सापडणं गरजेचं असतं. आपलं असं होतं की हे इकडं पडलंय, ते तिकडं पडलंय, हे सगळा उलताफालत झालेले असते आणि आपण काहीच करू शकत नाही. तर अशा वेळी मी काय करते ते मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला छोट्या छोट्या गोष्टी कळतील की मी हे कसं मॅनेज करते. किंवा ट्रिपला जाताना सुद्धा मागच्या वेळेला मी असंच मॅनेज केलं होतं आणि खूप छान पद्धतीने तयार पण झाले होते. वेळ पण आपला वाचतो, त्याच्यानंतर आपलं माइंड पण कन्फ्यूज होत नाही. कारण आपली जर मुलं असतील सोबत तर अजून जरा गोष्टी होतात, कारण त्यांचं पण आवरायचं असतं आणि त्यात सगळ्या गोष्टी हातात सापडल्या पाहिजेत. तर असे काही मी गोष्टी पण अमेझॉनवर मागवलेल्या आहेत ज्या मला पॅकिंगसाठी मदत करतील. त्यांच्याही लिंक्स मी देईन, ते टॅग प्रोडक्टमध्ये टॅग केलेले असतील किंवा मग लिंक जे आहे ते डायरेक्टली मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, जी तुम्हाला हेल्प करेल. आणि साड्या मी कशा घेणार आहे, कारण आता आहेत फंक्शन जे हळदी, लग्न, पूजा, रिसेप्शन आणि संगीत. तर मग ह्याच्यासाठी प्रत्येक वेगवेगळ्या साड्यांसोबतचे आपले ब्लाऊज, परकर, त्याच्यानंतर ती ज्वेलरी प्रत्येक मॅचिंग. तर ह्या सगळ्या गोष्टी मी कशा घेते हे मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे. आणि त्यासोबतच स्किन केअर प्रोडक्ट कोणते घेणार आहे, मेकअपचे प्रोडक्ट्स आपल्याला सगळेच घेऊन जमत नाहीत, जे आपल्याला ओके वाटतील, म्हणजे जे आपल्याला त्याच वेळी सूट होतील. प्रत्येक आपण मेकअप लुक जेव्हा करणार तेव्हा जे सूट होतील ते एक असे घेणार आहे, तर तेही मी तुम्हाला सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये, जेणेकरून हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. आवडला तर प्लीज लाईक करा, आणि लाईक केल्यानंतर ना हाईपचं एक ऑप्शन येतं कमेंट सेक्शनमध्ये, तर ते क्लिक केलं तर हा व्हिडिओ अजून लोकांपर्यंत पोहोचायला मदत होईल. सो नक्की करा. मी स्किन केअरच्या गोष्टी ट्रॅव्हलिंगसाठी किंवा घरात सुद्धा घ्यायचा विचार करते, तेव्हा मला नेहमी माझी एक स्किन कंडिशन आठवते, ही जी साईडला दिलेली आहे. खूप सारे टीनेजर्स किंवा खूप साऱ्या लेडीज अशा आहेत ज्यांना अजूनही सिव्हिअर ॲक्ने किंवा स्कारचा प्रॉब्लेम तो मला इतका होता ना, तुम्ही बघू शकता की काय हालत होती स्किनची. आणि तेव्हा मी ही ना गुगल करायची सारखी की काय उपयोगाला येईल काय नाही, आणि बेसिक रूट कॉज माहीतच नव्हतं की नेमकं कशामुळे होतंय आणि काय इश्यूज होत आहेत. आता आपल्यात खूप साऱ्या गोष्टी असतात, काही गोष्टींची कमतरता असते आणि त्याच्यामुळे सुद्धा होऊ शकतात. इन्फेक्शन असू शकतं किंवा काही गोष्टींची ॲलर्जी पण असू शकते. पण आपण नेहमी काय करतो, लगेच गुगल करतो, कारण आपल्याला गुगल करणं फार आवडतं. पण एखाद्या चांगल्या डर्मेटॉलॉजिस्टला दाखवावं हे आपल्याला समजत नाही. कोणी काही सांगितलं की आपण यूज करतो, पण यूज करताना सुद्धा आपण बघितलं पाहिजे की त्याला सूट झाल्या गोष्टी म्हणजे आपल्यालाही सूट होतील असं नाही. मीही तेच करायचे आणि अजून ते सिव्हिअर झालं होतं, आणि इतकं झालं की त्याचे परिणाम अजून सुद्धा आहेत माझ्या चेहऱ्यावरती, जे आता बऱ्यापैकी कमी होतात. कशामुळे की चांगल्या डर्मेटॉलॉजिस्टला पहिल्यांदा दाखवल्यामुळे. मी जेव्हा स्टार्टिंग केलं तेव्हा मला हे टेन्शन होते की आता डर्मेटॉलॉजिस्टकडे जायचं म्हणजे मग कोणते चांगले ते शोधायचे, ते व्यवस्थित आपल्याशी कन्सर्न झाले पाहिजे, आपलं ऐकून घेतलं पाहिजे मेन म्हणजे. त्यानंतर त्यांच्या फीज असतात जास्त, प्लस त्याच्यानंतर वेळ द्यावा लागतो, रांगेत उभं राहावं लागतं. पण थँक गॉड 2021ला जेव्हा मी स्टार्ट केलं होतं यूट्यूब, तेव्हा यूट्यूबच्या माध्यमातून मला क्युअर स्किन ह्या ॲपची ओळख पडली. मी त्यांच्याशी जे सर्टिफाईड डर्मॅटॉलॉजिस्ट आहे त्याच्यावरती, तर त्यांनी योग्य सोल्युशन दिलं मला त्याच्यावरती की कशामुळे होत आहेत, डाएटमध्ये काय चेंजेस केले पाहिजेत, आपण कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी घर बसल्या. म्हणजे अगदी मी झोपताना, उठताना, बसताना सुद्धा मी ते ॲप हे करू शकते. लिंक मी देईन डिस्क्रिप्शनमध्ये, कमेंटमध्ये सुद्धा पिन करून देईन. आणि हाऊस क्वीन 100 हा कोड यूज केला तर जेव्हा तुमचं पूर्ण किट तयार होईल तेव्हा तुम्हाला 100 रुपीजचं ऑफ मिळेल. ते किट कसं होतं तयार, डॉक्टर जे आहेत सर्टिफाईड डर्मेटॉलॉजिस्ट, ते तुम्हाला तुमचे स्किन कन्सर्न विचारतात, तुमचे मेडिकल इश्यूज असतील तर ते हे सगळं म्हणजे इत्तमभूत माहिती तुमच्या हेल्थबद्दल विचारतात की कोणत्या गोष्टी सुरू आहेत, गोळ्या सुरू आहेत, तुम्ही लॅक्टेटिंग आहात का किंवा तुम्ही प्रेग्नेंट आहात का, ह्या सगळ्या गोष्टी विचारून एक किट सजेस्ट केलं जातं, जे की 1500 ते 1000च्या दरम्यान असतं. जसं तुमचं प्रोडक्ट असेल त्याच्यानुसार ते व्हेरी असतं आणि ते तुम्हाला सजेस्ट केलं जातं. बाकी कोणत्याही गोष्टींची फी घेतली जात नाही. म्हणजे डाएट टिप्स तुम्हाला फ्रीमध्ये, डॉक्टरांशी कन्सल्टेशन फ्रीमध्ये, फॉलोअप घेतला जातो मंथली तो फ्रीमध्ये. तुम्ही फॉलोअपचं तुमचे जे स्किन अनालिसिस केलं जातं त्याही गोष्टी रेकॉर्ड ठेवल्या जातात. दररोजच्या डाएट टिप्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी, त्याच्यामुळे वजन सुद्धा मेंटेन राहायला मदत होते. आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला क्युअर स्किनवरती मिळतात. त्यामुळे नेहमी आता मला 1760 प्रोडक्ट्स कॅरी करायची गरज भासत नाही. जे माझ्या स्कारसाठीचं जे प्रोडक्ट सजेस्ट केलं तेच फक्त मी यूज करते. बाकी मग हळूहळू ते तुम्हाला सांगतात की तुम्ही मेकअप करू शकता की नाही त्याच्यावरती, किंवा दुसरे प्रोडक्ट वापरू शकता की नाही. मी जवळजवळ गेले 4 वर्ष करते, त्यामुळे काही गोष्टी मी आता यूज टू आहेत माझ्या स्किनसाठी, जे की मी त्यांच्या म्हणण्यानुसार, म्हणजे पहिलं स्टार्टिंगला तर मी दुसरं काहीच वापरायचे नाही.
फक्त त्यांनी सांगितलं, त्यामुळे बऱ्यापैकी सुधार आला स्किनचा आणि त्याच्यामुळे मला छान वाटतं आणि म्हणून मी तुम्हाला नेहमी हे सजेस्ट करते. सो हे सांगायचं होतं मला. आता हे तुम्हाला हे जे 4 बॉक्स दिसत आहेत ना, तर याच्यामध्ये काहीमध्ये मॅचिंग ज्वेलरी ठेवलेली आहे मी, याच्यामध्ये सगळ्या साड्यांची वरची, याच्यानंतर हेअर ॲक्सेसरीज ज्या असतात त्या, त्याच्यानंतर काही गळ्यातले अजून आहेत आणि जे साडी पिन, सेफ्टी पिन, त्याच्यानंतर निरी पिन, ह्या सगळ्या आहेत, ह्या एक्स्ट्राच्या पण घेतलेल्या आहेत. आणि आपले हेअरबो छोटे छोटे असं लागू शकतात किंवा काही अजून गोष्टी ज्या लागतात तर त्या घेतल्यात, कारण आमच्याकडे असं आहेत की बायका खूप आहेत आणि काही ना अचानक गोष्टी लागू शकतात, तर मी त्या एक्स्ट्राच्या ठेवलेल्या आहेत. आता हे जे घेतलेलं आहे ना, हे चौकोनी असं पूर्ण पार्टिशनवालं, तर हे ॲमेझॉनवरून घेतलेलं आहे मी आणि खूप सोपं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या हेअर ॲक्सेसरीज पण ठेवू शकता किंवा गळ्यातले किंवा कानातले वगैरे जे काही घेणार असाल तर ते हे 2 बॉक्स असे मी घेतलेले आहेत, तर ते आता ठेवते. आणि हेअरमध्ये ना हे असे एक आहे एक्सटेन्शन, हे पूर्ण असं मग जर हेअरस्टाईल करावीशीच वाटली तर त्याच्यासाठी. आणि राजनंदिनीसाठी कधी घेऊन ठेवलेलं ते मला सापडलं, ते पण मी घेतलेलं आहे. तिच्यासाठी पण काही गोष्टी घेतल्यात राजनंदिनीसाठी. एका साडीवरती आम्ही जास्त करून हिरव्याच बांगड्या घालतो, ते पण हळदीच्या दिवशी बांगड्या भरतात, तर त्याच्या आधी जेव्हा संगीत आहे तर तेव्हा ह्या घालायच्या, म्हणून हे एक घेतलेलं आहे मी ह्या बॉक्समध्ये घालून. आणि ह्या अशा काही ना झिपलॉक बॅग्स पण मागवलेल्या आहेत मी ॲमेझॉनवर, की ज्याचा उपयोग कसा होतो, जेव्हा आपण काही समजा आता लग्नाच्या घरामध्ये आपण आहे तर आपण दररोजच तिथे कपडे धुवायला टाकतो असं नाही, तर जे आपले मोठे मोठे कपडे असतात, ड्रेस वगैरे, तर ते आपण हे करून त्याच्यामध्ये घालू शकतो. प्लास्टिक कॅरी बॅग पण कॅरी करू शकता. झिपलॉक बॅग कसं रियूज होतात माझ्याकडे, त्याच्यामुळे ह्या घेतलेल्या आहेत. आता डायरेक्ट बॅग भरतानाच घेऊयात आपण. आता तुम्ही बघितलं की मी बॅग पॅक करायला घेतलेली, पण तुम्हाला सांगते मी ब्लाऊज ट्राय केले नव्हते जे शिवून आले होते आणि मला टेलर 18 तारखेला देणार होते आणि त्यांनी लेट केला आणि काल दिले. दिल्यानंतर मी ट्राय केलेच नाही. नंतर म्हटलं ट्राय करून बघूयात आणि ट्राय करून बघितल्यानंतर जो गोंधळ झाला. माप तर सेम आहे पण तरी सुद्धा इथून आर्म होलमधून ते फिट होत होते खूप. बाकी तिथे जाऊन परत माप घेतला आर्म होलचं तर सेमच आलं. मग समजच नाही की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे. तरी पण म्हटलं तुम्ही अर्धा इंच लूज करा. मग ते मला परत रात्री भेटले, त्याच्यामुळे बॅग पॅक करायचीच राहिली. सो आता करणार आहे बॅग पॅक. मग रात्री म्हटलं मेहंदी काढून घेऊयात, कारण मी बरोबर टायमावरती जाणार आहे. आरवची सुट्टी नाही आहे शाळेला, मला सुट्टी घेतली मी त्याच्याकडून शाळेतून, त्याच्यामुळे मी जास्त लवकर जाऊ शकलेले नाही. आणि सचिनला पण ऑफिसला सुट्टी नाही आहे, ते तर एक दिवस वर्क फ्रॉम होम करणार आहे तिथून, तर त्याच्यासाठी गडबड झाली सगळे. आणि मग मी मेहंदी पण इथून काढून घेतली. काल रात्री इथे आमच्या इथं राहणारी मुलगी आहे, तिने मेहंदी काढली छान. म्हटलं तिथे जाऊन आणि गोंधळ नको, सगळे तयार असतील मी काढत बसेन मेहंदी. किंवा जेव्हा मेहंदी काढायची असेल तेव्हा मग काय ना काहीतरी काम हे ते काहीतरी होतं आणि दरवेळेला मग ते इथे एक टिपका काढते मी, इथं 5 टिपके काढते आणि तसंच काढून गप बसते. डिझाईन वगैरे काढायला तसं वेळच मिळत नाही असं होतं. तर मग चला आता बॅग भरूया पटपटपट. आणि तो बॅग आहे ज्याच्यामध्ये मी सगळे ड्रेस पॅक करते, सगळ्या साड्या पॅक करते. आता हे असे ना कव्हर जे आहेत ते घेतलेले आहेत मी ह्या आधी. साडी कव्हर वेगळे आहेत ज्याच्यामध्ये एकच साडी मावते, हे असे कव्हर सुद्धा मिळतात. आता हे कसं उपयोगाला पडते, इथं जाळी आहे, ह्याच्यावरती मी नाईट वेअर असं लिहिले. आणि एक तर कसं होतंय गावी असं 2-3 दिवसासाठी कुठेतरी गेलो तर आपण ठीक आहे चला ते वॉश करा आणि त्याच्यानंतर आपण रिटर्न घालू शकतो, पण लग्न घरामध्ये एवढं आपण एक्सपेक्टेशन स्वतःकडून पण ठेवू शकत नाही आणि होतील अशा गोष्टी करू शकत नाही. त्याच्यामुळे मग मी काय केलंय, नाईट वेअर 2-3 जे आहेत ते घेतले आणि ते एका पाऊचमध्ये ठेवले. त्याच्यावरती इथे नाईट वेअर म्हणून लिहिलंय. त्यानंतर कुर्ती ज्या लागतील, 1-3 कुर्ती घेतलेल्या आहेत मी, तर त्या पण याच्यामध्ये इथे कुर्ती म्हणून दिले आणि ते इथे ठेवलेलं आहे. त्यानंतर दिवसभर लग्नाच्या वेळेला म्हणजे कसं दिवसभर साडी नेसेन, पण रात्री वरातीच्या वेळी जर डान्स करावासा वाटला किंवा वरात तर असणारच आहे, तर त्यावेळी कधी कधी ते फोम वगैरे उडवतात किंवा काही ना काहीतरी असं चालूच असतं आणि त्याच्यामध्ये साडी खराब होऊ नये म्हणून एक ड्रेस मी घेतलेला आहे वरातीसाठीचा, तर तोही याच्यामध्ये ठेवते. लेहंगा जो आहे ना, तर त्यांनी जे मला दिलं होतं तर त्यामध्येच ठेवलेलं आहे मी एका साईडला. तो हेवी आहे खूप. त्याच्यानंतर मी पूजेसाठीच्या 2 साड्या घेतल्यात. एक जी बनारसी साडी आहे, तर बनारसीच 2 साड्या आहेत, त्यामध्ये एखादी नेसेन, बघूया कसं मूड येते त्याच्यावरती. त्या सगळ्या मी अशाच ठेवलेल्या, तर इथे मी तुम्हाला दाखवते.
ही साडी, साडीसोबतचा ब्लाऊज आणि त्याचा पडदा हे एकत्रच ठेवले आणि हे परत असं पॅक करून म्हणजे कपडे. आणि इथे जाळी आहे त्याच्यामुळे वास पण येणार नाही. इथे पूजा म्हणून लिहिले मी. त्याच्यानंतर ही परत अजून एक साडी आहे. 2 घेतल्यात पूजेसाठी ऑप्शन. त्यानंतर ही लग्न, इथे लग्न लिहिलंय. संगीत असणार आहे, मुलींच्याकडे आहे संगीत, तर तिकडे जायचं तर तिथे एक साडी घेतल्या. आणि हे आहे हळदीसाठीचा आउटफिट. हळदीसाठी 2 साड्या आहेत. म्हणजे कारण दिवसभर आपण एक साडी नेसतो, पाहुणे वगैरे असतात, चहा पाणी वगैरे करावं लागतं, तर आम्ही पोरी इथे आहोतच सगळ्या. त्यासाठी ही एक साडी घेतली वरती आणि संध्याकाळी नेसायसाठी वेगळी घेतलेली आहे. ही थोडी ऑरेंज कलर मस्टर्ड येलो टाईप मध्येच आहे. ही रात्री नेसण्यासाठी, कारण परत ते हळद उडवणं किंवा हे त्याच्यामध्ये ही साडी खराब होऊ शकते. जी चंदेरी पत्तू सिल्क मध्ये आहे. आणि माझे कलेक्शन जे आहे चंद्रमाचं, तर त्या चंद्रमा कलेक्शन मधल्या सगळ्या साड्या तुम्हाला पाहायला मिळतील. माहेश्वरी तुम्ही खूप पाहिलेली आहे, त्यामुळे मी माहेश्वरीची एकही घेतलेली नाहीये साडी याच्यामध्ये. याच्यामध्ये चंदेरी कतान, चंदेरी पत्तू सिल्क, बनारसी जॉर्जेट, बनारसी कतान, बनारसी मशरूम कतान, बनारसी टिश्यू सिल्क, ह्या आहेत साड्या. आणि ते कलेक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. प्रीमियम कलेक्शन आहे जे फक्त लग्नासाठी किंवा मोठ्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर ते सगळे दिसेल तुम्हाला आणि ते सगळे कॅटलॉग पीस असतात. आता हे इथे मावणार नाही म्हणून मी इकडच्या साईडला ठेवते. हळदीचं जे आहे तो हे पॅक झालं पूर्ण. आता इथे माझ्याकडे अजून ऑप्शन्स आहेत, पण माझ्याकडे काही एवढं ठेवण्यासारखं नाही. रुमाल किंवा हे ठेवायचा विचार आहे, बघू. आता हे बाकी कपड्यांचं झालं कंप्लीट. फुटवेअर तर म्हणाल एकच फुटवेअर मी घेते, जे मी वर्षभर वापरलेलंच नाहीये. ट्रिपला जाताना घेतलं होतं आणि ते लग्नासाठी परफेक्ट आहे. ते थोड्या वेळाने दाखवते, कारण ते दुसऱ्या बॅग मध्ये मी टाकणार आहे. ही झाली अशी बॅग पूर्ण. याच्यामध्ये अजून थोडीशी जागा आहे साईडला, तर तिथे टॉवेल यायचा आहे आणि जो मी नंतर घेणार आहे. तर म्हटलं हे पॅकिंग असं झालेलं आहे. आणि हे आता असं पॅकिंग केल्यामुळे मला मनाला शांती मिळते, की जेणेकरून सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिळतील. आणि कसं होतं, ती साडी नेसून झाली की परत व्यवस्थित ती व्रॅप, कारण का आपण काय असं घाण करत नाही, कुठे लोळत नाही किंवा कुठे जाऊन असं एकदम, कारण कामं वगैरे सगळे बाहेर लावलेले आहेत, त्यामुळे आम्हाला फक्त इकडे तिकडे फिरणं असंच होणार आहे. ते काढली, परत ती तशीच घडी घालायची आणि त्या पाऊचमध्ये त्याच ठेवून जायची. नंतर मग इकडे आल्यानंतर मी ड्राय क्लिनिंग किंवा काय करायचं असेल ते करेन आल्यानंतर इकडे. मग त्याच्यासाठी मी ते पाऊचेस घेतले, म्हणजे सेग्रिगेट राहतं, सगळं व्यवस्थित मेस होत नाही आणि ऐन टायमाला माझा हा ब्लाऊज सापडला नाही, हे सापडलं नाही असं होणार नाही. हे झालं बॅग पॅकिंग. आता जी ज्वेलरी आहे, आता ही मम्मीची साडी आणि ब्लाऊज आहे, जी इथूनच मी शिवून घेतलंय. हे राजेश्रीची एक साडी आहे जी तिनं माहेश्वरीची माझ्याकडून घेतली होती, तर तिचा ब्लाऊज पण मी शिवून घेतलाय. प्लस राजनंदिनीसाठी मी एक ड्रेस घेतलेला आहे, तो पण आतमध्येच आहे. मी लग्ना दिवशी तुम्ही बघा तिचा. त्याच्यानंतर तिच्यासाठी काही गोष्टी पण घेतल्यात राजनंदिनीसाठी, बेल्ट वगैरे. आणि ही छोटी छोटी कॅप पण घेतल्या, आता थंडी आली म्हणून याची. अजून आहेत त्या राजेश्रीची साडी वगैरे, तुम्ही ते लग्ना दिवशीच बघा. आता मी काय केलंय, दरवेळेला आपलं असं होतं की आपले गोल्डची ज्वेलरी असते ना, तर आपण काय करतो, खूपदा असं होतं, मी खूप लग्नामध्ये असं बघते की कंटिन्युअसली तीच ज्वेलरी वापरायची. म्हणजे कुठलीही साडी असू काही असू ते घालायचं. तुमच्याकडे सोनं आहे, सगळं आहे, सगळं मान्य आहे. आता ते बाहेर काढणं पण अवघड आहे. एवढ्या सोन्यांचे रेट वाढलेत आणि इतक्या काही गोष्टी घडायला लागल्यात. त्याच्यामुळे कसं आहे, मी काय केलेलं आहे बघा, हा एक बॉक्स आहे. याच्यामध्ये ना जे माझे इमिटेशन ज्वेलरी आहे, जी प्रत्येक साडीवरती वेगवेगळी अशी मी घेतलेली आहे, ते पाउचेस मध्ये घालून घेतले आणि मी ह्या बॅग मध्ये ठेवते. प्युअर हँडलूम महेश्वरी कॉटन सिल्क साडी,
जरी चेक्समध्ये. ही आत्याला आहेर म्हणून मी घेतलेली आहे. खूप सुंदर असा कलर आहे ना. हे सगळं याच्यामध्ये आहे. आता फक्त मला गोष्टी कुठल्या आल्यात इनरवेअरच्या. तर इनरवेअर ह्यामध्येच आहे आणि याच्यामध्ये काय टॉवेल वगैरे टाकायची गरज नाही. या गोष्टी यामध्ये म्हणजे प्रॉपर व्यवस्थित साधं सोपं सुटसुटीत राहिलं. तर ही काय माझी गोष्ट नाही आहे, ह्या तरी पण ह्याच्यामध्ये मावतील. अशा पद्धतीने मी ह्या बॅग पॅक केल्यात. आणि आता बघा कोणतीही गोष्ट घेताना मला टेन्शन नाही लग्न घरामध्ये की माझं हे कुठे आहे ते कुठे आहे. ह्यातलं बॅग काढत एकाच ह्याच्यातलं एक पाऊच उचलायचं, मेकअप आधी करून घ्यायचं. सगळ्यात त्रास होतं तुम्हाला सांगते लग्न किंवा कोणत्याही करून मेकअप आधी करून घ्यायचं. साड्या वगैरे काढून पसरायचं नाही. मेकअप आधी करून घेतला ना डायरेक्ट साडी न्यायचा, ज्वेलरी घाला, विषय संपला. आता मला घ्यायचेत मेकअपचे प्रोडक्ट्स. ते कोणते कोणते घेणार ते दाखवते. ह्याच्यामध्येच टाकायचे आहेत मला. त्यामुळे मेन बॅग तरी क्लोथची भरलेली आहे. आता ही तेवढी भरायची. ही बॅग तुम्ही ट्रॅव्हल बॅग जी आहे ती खूपदा बघितली असेल माझ्या ट्रॅव्हलिंग ब्लॉगमध्ये. ह्याला ना कप्पे खूप आहेत आणि हे मी ॲमेझॉनवरून घेतली होती. मल्टी यूजसाठी बरी पडते. इथे टेकली बागेत ठेवलं. इथे एक कंपार्टमेंट आहे आणि हे सगळ्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये परफ्यूम आहे, सेटिंग स्प्रे आहे, ही आय क्रीम आहे म्हणजे आय जेल आहे. हे इथे 3 लिपस्टिक ठेवलेत मी. लिप ऑइल पण ठेवले, व्हाईट टोन पावडर, 2 प्रकारचे फाउंडेशन आहेत. आणि हे फाउंडेशन थंडीच्या दिवसामध्ये बेस्ट आहे. माहिती आहे खूप बेस्ट आहे. म्हणजे काही जणांचा चेहरा खूप फुटलेला असतो किंवा मग असं असतं की ड्राय होते चेहरा, मेकअप ड्राय पडतो आहे. तर हे NYBचं 3-in-1 प्रायमर, फाउंडेशन आणि सिरम जे आहे ना खरंच खूप छान आहे. आणि हे मी खास करून माझ्यासाठी घेतलं. आणि हे ऑल ओव्हर म्हणजे सगळ्या स्किन टोन टाईपसाठी आणि बऱ्यापैकी सगळ्याच ज्या आहेत त्या फेअर स्किनच्या आहेत. तर कुणालाही लागू शकतं म्हणून हे घेतलं आहे. अरे याचं झाकण ओपन होतं, नशीब बघितलं. त्यानंतर इथं मेकअप रिमूव्हर जे की खूप गरजेचं आहे. मस्करा, ही व्हाईट टोन पावडर, लूज पावडर म्हणून मी वापरते. हे प्रायमर घेतले. एक नेल पेंट घेतले. त्यानंतर हे मॅकचं ब्लश आहे. मॅकचं हे मॅकचं पॅलेट आहे. हे हुडा ब्युटीचं एक पॅलेट घेतलं. हे मॅकचं पॅलेट आहे. ते हुडा ब्युटीचं एकाच गोष्टीसाठी घेतलं की त्याच्यात मिरर आहे म्हणून. एक क्लिप घेतलं आहे. हे हायलायटर आहे. आणि इथे अजून इथे हे जे आहे ना हे शिमर आहे. हे जे मी त्या दिवशी आणलं होतं. हे सनस्क्रीन आहे, शाईन कंट्रोल, जे की मला लागतं मेकअपच्या वेळी. तर हे लागतं. मी हे ठेवलेलं आहे. एक पाऊच माझ्याकडे का ज्यांचं फेशियल केलं होतं ना तर हे पाऊच आहे. तर गोष्टी घेतलेल्या आहेत ज्या की तेवढ्याच गरजेच्या आहेत. आणि इथे म्हटलं हे क्विक कारा हेअर कुशन जे आहे ते पण घेतले. त्याच्यानंतर इथे म्हटलं तर हे कन्सिलर आहे मेबेलिनचं. त्यानंतर 2 आयब्रो पेन्सिल घेतल्यात मी. इथं आयलायनर आणि काजळ पण आहे ते पण घेतले. आणि ह्या सगळ्या गोष्टी इथे मावतील. आणि हे असं पॅक होतं. इथं खालच्या साईडला पण ना एक जागा आहे, हे बघा इथं. तर इथं मी वेट वाईप्स ठेवते कधी म्हणजे हात पुसायला वगैरे लागतात ट्रॅव्हलिंगमध्ये. ह्यात जे आहे हे कॉटन पॅड्स आहेत आणि ब्रश आहेत सगळे. आणि ह्याच्यात शॅम्पू, साबण आणि अंडरआर्म रोल ऑन ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर हे सगळं आता पॅक झालेलं आहे. आता ही बॅग इथे भरून झाले. आणि हे असे झिपलॉक बॅग मी मागवलेले ज्याच्यामध्ये इनरवेअर आपण ठेवू शकतो किंवा टॉवेल, तुमचं नॅपकिन जे काय असे घेऊन घेतले. आणि हे 2-3 असे सोबत ठेवले म्हणजे ओले कपडे किंवा काही गोष्टी अशा ज्या यूज केलेल्या असतील आणि आपल्याला कपड्यामध्ये मिक्स करायच्या असतील त्याच्यासाठी. आता ही एका ड्रेसची माझ्या पॅन्ट आहे आणि तो ड्रेस आहे कोवाडला, तर तिथून तो मला घ्यायचा आहे म्हणून ती पॅन्ट इकडे आली तर ठेवून घेतले. आता हे जे आहे ना तर याच्यामध्ये शॅम्पू आणि कंडिशनर जो आहे तो माझा घेणार आहे. आता दुसरे कोणतेही वापरू शकते पण केसांची ट्रीटमेंट केलं त्याच्यासाठी तेच शॅम्पू आणि कंडिशनर वापरावे लागतात. तर त्याच्यासाठी हे अशा याच्यामध्ये घेते म्हणजे कसं ते खाली नाही पडणार. आणि काही जे मॉइश्चरायझर किंवा सनस्क्रीन जे आहे ते अशा याच्यामध्ये. बाकी मग एक छोटीशी बॅग आहे जी माझी इथे राहील याच्यामध्ये. तर मग हे अशा पद्धतीनं पॅकिंग मी केलेलं आहे. आणि आता शांत वाटते. तुम्हाला नेहमी सांगते जेव्हा कुठे बाहेर जायचं असतं ना मला अँक्झायटी फील होते. कारण ते पॅकिंगच्या बाबतीतलं ना काम भीतीच अशी राहते की काहीतरी राहते की काय हेच सारखं टेन्शन असतं. पण फायनली पॅकिंग व्यवस्थित झाली. आता फक्त ह्यांची बॅग भरायची आहे जे काही जास्त एवढं मला टेन्शनदायक नाही आहे.
ते लवकर भरून होईल. आरवची पहिली मी आरवची भरली काल बॅग, कारण खूप साऱ्या गोष्टी मुलांसाठीच्या ज्या असतात त्या आपल्याला घ्याव्या लागतात आठवण करून करून, तर त्याची बॅग आधी भरली. आता फक्त एकच गोष्ट आहे ती म्हणजे फुटवेअर, तर ते फुटवेअर पण मी टाकून देईन आता याच्यामध्ये, ते त्याला काही जास्त जागा लागणार नाही. बाकी सगळं फिक्स झालेलं आहे. आणि आता आपण लग्नात भेटूया. खूप जणांनी विचारलं लग्न कुणाचं आहे. मी व्हिडिओमध्ये सुद्धा डिटेल सांगितलेलं आहे की आत्याच्या मुलाचं लग्न आहे, जो आमच्या कझिनमध्ये सगळ्यात छोटा आहे आणि जवळजवळ 8 वर्षानं घरामध्ये म्हणजे व्यवस्थित एक नॉर्मल पद्धतीनं जी आपल्या लग्नाची पद्धत असेल तशी होते. कारण नयनचं पण लग्न कोविडमध्ये झालं आणि त्याच्यामुळे आम्ही सगळ्या कझिननी व्हिडिओ कॉलवर अटेंड केलं होतं तिचं लग्न. इव्हन तिच्या सख्ख्या भावाने सुद्धा. कोविडमध्ये ती परिस्थिती तशी होती. पण आमच्या 7 कझिनमध्ये 1 2 3 4 जणांची झाली. 3 जणांची राहील, त्यामध्ये माझा सख्खा भाऊ आहे आणि अजून एक आत्ते भाऊ आहे. तर आता हा पण झाल्यानंतर अजून 2 राहतील. त्यांचे लग्न आता बघूया, कधी कधी ते हो म्हणतात, कधी लग्नाला तयार होतात. विनूचं लग्न पण बघू, आता मला माहीत नाही. त्याला जेव्हा केव्हा वाटेल तेव्हा ते करायचं. जबरदस्ती तर आपण कोणावरती करू शकत नाही. लग्न ही फार मोठी गोष्ट आहे, फार मोठा निर्णय आहे. तर चला मंडळी, आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचं ऑप्शन येतं, तर ती हाईप ऑप्शन प्रेस करायला विसरू नका, ज्याच्यामुळे ह्या व्हिडिओज अजून लोकांपर्यंत पोहोचतील. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते, तोपर्यंत बाय बाय.